सकाळ सकाळ झाली आहे म्हटलं ते आपली थोडी धावपळ चालू होते। इतकी काय धावपळ माझी होत नाही हो, आणि नेहमीच तर आहे आपलं। ऑनसाठी टिफिन बनवायचं आहे आणि आज त्यांच्यासाठी मी एक खास नाश्ता तयार करणार आहे, तो तुमच्यासोबत शेअर करावा म्हटला, म्हणून म्हटलं चला व्हिडिओही काढूया आणि तुमच्यासोबत तो शेअरही करूया। खरं तर मी हे रात्री बनवलं होतं असंच, त्यांना ते खूप आवडलं, तर ते मला बोलले उद्या मला नाश्त्याला हेच पाहिजे। तर म्हटलं ठीक आहे, तुम्ही आमच्यासाठी इतकं करतात तर मी इतकंसं तर करूच शकते। आणि असे म्हणजे काही धावपळ होत नाही खरं सांगायचं तर, कारण की ते मला समजून घेतात, ह्यातच माझं खूप आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते गेल्यानंतर काय आपली छोटी मोठी कामं असतात आणि आरामही करायला भेटतो, त्यामुळे त्यांच्यासाठी करायला मला खूप आनंद भेटतो। कारण की मी जे काही असं वेगळं बनवते त्यांना आवडतं, हेच माझ्यासाठी खूप आहे। तर चला आपण त्या रेसिपीला सुरुवात करायची आहे। त्याच्या आधी मी त्यांना टिफिन बनवून घेते। आज आहे शुक्रवार, तर नॉनव्हेज जाणार आहे टिफिनमध्ये, तर ते आधी बनवून घेते आणि मग मस्तपैकी नाश्ताही गरम करते, तोपर्यंत तेही फ्रेश होतील आणि माझा नाश्ताही तयार होईल। यांच्यासाठी मी नाश्त्याला अंड्याची भाजी बनवली होती। दरवेळी हे बुर्जी नेतात, तर म्हणलं थोडंसं काहीतरी वेगळं म्हणून मी इथे हे बनवलं होतं। चला आता आपण नाश्त्याकडे जाऊया। इथे मी पातळ पोहे घेतले होते, ते आता मी 2-3 वेळा पाण्यातून स्वच्छ धुवून घेणार आहे। थोडंसं पाणी ठेवून 2 मिनिटांसाठी मी ते झाकून घेणार आहे। इथे मी गाजर घेतलेलं आहे, शिमला मिरची, कोथिंबीर, उकडून बटाटे, थोडंसं रवा आहे, बेसन आहे, हे पोहे होते, चाट मसाला, तिखट, चवीनुसार मीठ, धने जिरं पूड, कांदाही आहे, चिली फ्लेक्स होतं म्हणून घेतलेला आहे। आणि इथे मी राहिलेलं गाजर ते मी खाणार आहे। आणि अशा प्रकारे ही आपल्या हे आजच्या रेसिपीला। तर इथे उकडून घेतलेले बटाटे होते, ते मी किसून घेतलेले। अजून 2 गोष्टी राहिल्या, ते म्हणजे हे चीज। तर चीज ज्यांना आवडतं ते घेऊ शकतात, नसेल तरीही चालेल। तर इथे मी थोडंसं चीज टाकणार आहे, तुम्ही जास्तही टाकू शकता, किंवा बनवल्यावर आपण त्याचे छोटे छोटे क्यूब्स करून त्याच्यामध्येही टाकू शकतो, आपल्यावर आहे। तर आता दुसरी गोष्ट, आता हे तर झालं एक, आता दुसरं राहिलं होतं ते म्हणजे आपलं आलं लसणीची पेस्ट, ही आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत। तुम्ही हे फ्रायही करू शकतात किंवा शॅलो फ्रायही करू शकतात, ज्यांना जास्त ऑइली नको ते असे शॅलो फ्राय करूनही खाऊ शकतात। चला ह्यांना असं सगळं खूप आवडतं म्हणून मला करायला एक मजा येते। चला तर हे छान असं आता आपण एकजीव करून घेऊया मस्तपैकी, आणि मग ह्याचे मस्तपैकी आपल्याला पाहिजे तुम्ही राऊंड करू शकता, जे शेप हवे तसं शेप करू शकता। तर मी इथे जास्त काही शेप घेणार नाही आहे, नॉर्मलच असं गोलसारखं वगैरे करेन किंवा लांबट असे असतात तसं। बघा आता मी असे गोळे करून घेते आणि आपण हे फ्राय करून घेऊया। तुम्ही हे पीठ अर्धा तास ठेवूनही करू शकता किंवा लगेचही केले तरी छान होतात। एक एक करून मी सगळे असे गोळे तयार करून घेते। आता तेल मी इथे तापत ठेवलेलं आहे आणि इथे माझे गोळेही छान असे करून झालेले आहेत। मी काही गोल केलेले आहेत, काही असे वेगवेगळे असे करायचा प्रयत्न केलेला आहे। तर असे गोळे तयार आहेत, तेल तापू दे। तेल तापले की आपण मस्तपैकी तळून घेणार आहोत। तेल तापायला ठेवलेलं आहे, ते तापेपर्यंत आपण थोडीशी गप्पा गोष्टी करूया। गप्पा गोष्टी म्हणजे जे मी बनवते त्याच्या संदर्भातच। मी हे मस्तपैकी पोह्यांचं कटलेट बनवते आहे। तुम्हाला जर हवं असेल आता तुम्ही ह्याच्यामध्ये अजून व्हेजिटेबल्स घालू शकतात, म्हणजे आपले हिरवे वाटाणे असतात ते, कोबी, ते मस्त छोटे छोटे असे कट करून तेही टाकू शकतात। फ्लॉवर वगैरे सगळं आपण ह्याच्यामध्ये टाकून मुलांना अजून खायला देऊ शकतो, ज्याने त्यांना अजून पौष्टिक मिळेल। आणि जर तुम्हाला काहीही तुमचे व्हेजिटेबल्स नसतील तरीही चालेल, तेलाचा आवाज येतो, काही नसेल तरीही चालेल, नुसतं पोहे आणि बटाटा आणि धने जिरं पूड, लाल तिखट, चाट मसाला हे सगळं टाकूनही खूप छान होतं। जर तुम्हाला चीज नसेल तर ते नाही घातलं तरी चालेल, असेल तर तुम्ही घालू शकता, तुम्हाला अजून हवं असेल तर अजूनही घालू शकता। तर चला आपल्या इथे तेल तापत आलेलं आहे, आता आपण एक एक करून सगळे फ्राय करून घेऊया। आणि ते माझा गौरांश मम्मी करत आलेला आहे, बघा माझा हा माझा गौरांश। काय झालं गौरांश, तू खाऊ खाणार? गौरांशला तिकडची साखरेचा डब्बा हवाय, त्याला साखर हवी आहे, हो ना गौरांश? हा साखर खायची नाही, आई काय करते? हा चाय पाहिजे, नको ना? हा तर आपण एक गरम गरम फ्राय करूया, तू खाणार ना? खाणार? हो सांग त्यांना सगळ्यांना, हो ठीक आहे। चला आपण आता पटकन गरम गरम करून घेऊ। आपण एक एक करून सगळे असे फ्राय करून घेऊया। जेवढं तेल आहे आणि जेवढी कढई आहे तेवढंच आपण ह्याच्यामध्ये टाकायचं आहे। मस्त असं क्रिस्पी टाईप झालं की आपल्याला त्याला काढायचं आहे। तर 2 मिनिटं तेलामध्ये झाले की आपण परतून घेणार आहोत। त्यानंतर थोडंसं ब्राउनिश
असं करून घ्यायचं आहे ज्याने कुरकुरीतपणा येईल. आपण त्याच्यामध्ये थोडा रवा घातलाय त्यामुळे आणखी थोडं कुरकुरीतपणा येतं आणि गरम गरम खायला खूप छान लागतं. तुम्ही लहान मुलांना द्या, मोठ्यांनाही देऊ शकता, सगळे आवडीने खातील. तर ज्यांनी करत असाल त्यांना माहितीच आहे आणि ज्यांनी केलं नसेल त्यांनी नक्की ट्राय करून बघा, खरंच खूप छान. तुम्ही आता बघू शकता हे क्रिस्पी ब्राउनिश असे झालेले आहेत. तर हे आपण आता तेलातून काढून घेऊया. आपण बाकीचे अजून एक छोटीशी टिप तुम्हाला मी देईन की हे जेव्हा तुम्ही पीठ कराल ना त्यानंतर तुम्ही ते असं फ्रीजमध्ये जास्त वेळ ठेवू नका, कारण की हे झटपटही होतं. त्यामुळे तुम्ही असं बनवशाल की आज मी रात्री सगळं पीठ करून फ्रीजमध्ये ठेवतो आणि दुसऱ्या दिवशी आम्ही करतो, तर तसं करू नका. त्याने आपण त्याच्यामध्ये पोहे आणि बटाट्याला पाणी सुटतं आणि ते पीठ सगळं असं मऊ असं होतं. मग परत आपल्याला त्याच्यामध्ये बेसन वगैरे थोडंसं टाकून घ्या, बटाटा वगैरे उकळून परत करा, म्हणजे आपल्याला डबल कामं पडते. त्यापेक्षा सरळ आहे की तुम्ही रात्रीचे बटाटे उकडून घ्या. जर तुम्हाला सकाळी नाश्त्याला लवकर बटाटे उकडून घ्या आणि सकाळी काय पोहे धुतले की 2 मिनिटं ते ठेवा, त्याच्यामध्ये बटाटा किसून आहे जसं मी सांगितलं तसं करा आणि पटकन होतं आहे. त्यामुळे प्लीज तुम्ही आदल्या दिवशी बनवून ठेवू नका, फक्त बटाटे उकडून तुम्ही ठेवू शकता. चला आता झालेले आहेत, तर बाकीचे मी आता एक एक करून मस्तपैकी फ्राय करून घेते आणि यानंतर मी आणि गौरव मस्त मजा घेणार आहोत. छान वाटतं असं करायला, थोडंसं वेगळं, त्याने गौरांशही आवडीने खातो आणि काहीतरी वेगळं भेटतं. बाहेर जाऊन खाण्यातही मजा असते, पण त्यापेक्षा आपण घरात करून खातो त्याची जास्त मजा असते. एक एक करून आपण पटपट फ्राय करू. माझे हे तयार झालेले आहेत आणि मी एका साईडला ठेवलेली आहे चहा. मस्तपैकी चहा सोबत हे गरमागरम पोह्यांचे कटलेट्स मी खाणार आहे. त्याला राहत नाहीये त्यामुळे मी एक छोटंसं इथं आहे ते मी डिप करते. टोमॅटो केचप घेतलेला आहे. छान झालेलं आहे, परफेक्ट सगळं पडलेलं आहे, मस्त आहे. हे गरम गरम खायला तर अजूनच मस्त लागतं. क्रिस्पी झालेलं आहे कारण की ह्याच्यामध्ये आपण रवा टाकलेला आहे आणि बेसन आहे, त्यामुळे क्रिस्पी आणि छान झालेलं आहे. गौरांचंही आलेलं आहे इथे खायला. गौरव तुला पाहिजे? गौरांना पाहिजे. त्यालाही पाहिजे म्हणून तयार झालेली आहे चहा सुद्धा. गरम चहा, पोहे कटलेट्स, तेही टोमॅटो केचप सोबत. चला आता घेऊया आपण याचा आनंद. सर्वात आधी आपण गौरांचे एक्सप्रेशन घेऊया. गौरांश काय एक्सप्रेशन घेतोय? गौरांश कसं आहे? हा छान आहे, आवडलं? तर गौरांना इथे आवडलेला आहे. अजून देऊ? आजचा हा माझा छोटासा व्हिडिओ होता. सकाळी मी यांना डब्यासाठी मस्तपैकी भुर्जी बनवली होती. त्याची रेसिपी तुम्हाला हवी असेल तर मला नक्की सांगा. भुर्जी ही मी अंड फोडून नाही तर अंड उकडून केली होती. थोडी वेगळी पद्धत आहे. जर तुम्हाला हवी असेल तर तीही सांगा. आजची ही रेसिपी कशी वाटली हेही मला नक्की सांगा आणि प्लीज मला कमेंट्स करत जावं, म्हणजे मला समजेल की मी रेसिपी बनवते त्याच्यात अजून काही ॲड करायला पाहिजे का, किंवा माझी रेसिपी कशा होतात आहे. तसेच ज्यांनी माझी व्हिडिओ बघत नसेल त्यांनी प्लीज बघा, ज्यांनी मला करायलाही अजून मजा वाटेल. आणि तसंही किती बघतील नाही बघतील याच्यावरती माझं काय नाही, तरीही मी व्हिडिओ बनवत जाणार कारण की मला आनंद वाटतं आणि मला खूप छान वाटतं म्हणून मी व्हिडिओ बनवत जाणार आहे. आणि जे कोणी नवीन असेल त्यांनी प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका, ज्याने मला असं वाटेल की येस. आजचा आपला हा व्हिडिओ इथेच थांबवूया. परत भेटूया आपल्या नवीन व्हिडिओमध्ये.